नमस्कार. बेलाटी ग्रामपंचायतच्या कारभाराच्या व्यवस्थापनाच्या आधारे 2015 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उत्तर सोलापूर यांना वारंवार आयुक्त स्तरावरून जिल्हा परिषदेच्या स्तरावरून तसेच ग्रामविकास विभागाकडनं पत्रव्यवहार होऊनसुद्धा जिल्हा परिषदच्या असलेल्या व्यवस्थेखाली आजपर्यंत कुठलीही चौकशी गेल्या 2015 झालेली नाही आहे. आजपर्यंत 26 पत्र ही वेगवेगळ्या माध्यमातून शासकीय स्तरावरून जिल्हा परिषदला आलेली आहेत. त्याच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची उत्तरं संबंधित जिल्हा सीओने पाठवलेली नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बेलाटी ग्रामपंचायतीच्या आयुक्त स्तरावरची तपासणी 2020 साली झाली होती. त्या तपासणीच्या आधारे चौकशीने अहवाल करून पाठवण्याबाबत आयुक्त स्तरावर पत्रव्यवहार होऊनसुद्धा जिल्हा परिषदेने त्या काळात दुर्लक्ष केलेलं आहे. ही बाब संवैधानिक व्यवस्थेमधली सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळं आमच्या ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसभा ह्या प्रभावित होत आहे आणि ह्या ग्रामसभा प्रभावित होण्याला सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही राजकीय लोकप्रतिनिधींची असताना राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी हे गाव पातळीवरील सदस्यांकडनं ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव पास करून घेऊन त्यावर नियंत्रण करण्याची पद्धत विकसित करण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि त्याच अनुषंगाने आमदार त्या भागातले हे दुर्लक्ष करतात आणि जे आमदार आणि सदस्य ज्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले असते त्या पक्षाचे पदाधिकारी जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी असू दे आणि राज्यस्तरावरचे पदाधिकारी असू दे हे ह्या ग्रामसभा ही जी लोकशाहीतली मूलभूत पाया व्यवस्था जी आहे त्याच्याकडं आजपर्यंत दुर्लक्ष करत असल्यामुळे शासनाच्या विविध ज्या योजना येतात त्या योजनेचा मूलभूत गाव पातळीवर विकास होण्याची प्रक्रिया ही होत नसल्याने आणि ती संबंधित निधी काही लोकांमध्ये तो विभागला जात असलेला आहे. ही एक गंभीर भाग आहे. या दृष्टीने बेलाटी गावचा तंटामुक्त अध्यक्ष या नात्याने बेलाटीतली बऱ्याच समस्याच्या आधारे ही शोध मोहीम करताना मला हे लक्षात आलं गेल्या 10-15 वर्षात की वरून आलेल्या योजनेच्या संदर्भात ज्या जबाबदाऱ्या ज्या विभागातल्या IAS अधिकाऱ्यांच्या स्तरावर दिलेल्या आहेत आणि त्यांच्या हाताखाली असलेली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्याच्याकडे संबंधित व्यवस्थेकडून दुर्लक्ष करते किंवा त्या व्यवस्थेला न्याय देत नाही. ही बाब आतापर्यंत दिलेल्या माझ्या पत्रव्यवहारातून पुराव्यासहित सिद्ध होत. आता माझी अपेक्षा एवढीच आहे की जिल्हा परिषद सोलापूरचे सीओने संबंधित पत्रव्यवहार 19 ऑगस्टला एक सुनावणी झाली या संदर्भात. त्या सुनावणीमध्ये त्यांना एकच विनंती केलेली आहे की तुम्ही सगळी पाठपुरावा पत्रांचा अभ्यास करून तुम्ही संबंधित चौकशी शासनस्तरीय चौकशीच्या बाबत शिफारस करावी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उत्तर सोलापूर यांची चौकशी व्हावी याबाबत मी सीओना परवाच्या सुनावणीच्या वेळेस विनंती केलेली आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की ह्या सुनावणीसाठी सीओनी उच्चस्तरीय ह्याच्यासाठी शिफारस करावी आणि बेलाटी ग्रामपंचायत ही 145 खडी आता बरखास्त करण्याच्या व्यवस्थेत आलेली आहे. आमच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 145 जो कलम आहे त्या कलममध्ये जी स्थिती सांगितली आहे ग्रामपंचायत बरखास्त करण्याची त्या स्थितीमधले व्यवस्था आज बेलाटीच्या बाबत तयार झालेली आहे आणि बेलाटीतल्या शासनाच्या बऱ्याच जमिनी शासनाच्या विविध योजना ह्या चुकीच्या पद्धतीने वर्कआउट झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांना आज त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. याबाबत शासनाने शासन स्तरावर लक्ष घालून गावातली ग्रामसभा बरखास्त करावी
एक चांगली उच्चस्तरीय माध्यमातून कमिटी नेमावी, गावातले सगळे दस्तावेज कायदेशीर क्लिअर करावे आणि मग नंतर ग्रामपंचायत गावच्या लोकांच्या ताब्यात द्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये तंटे गाव पातळीवरचे तंटे विकसित होणार नाही. हा उद्देश हा पत्रव्यवहाराचा आहे. नमस्कार, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.